राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी येते आहे। शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। दुसऱ्या यादीमध्ये 6,36,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। कर्जमाफी योजनेचा 5,180 कोटींचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा। आतापर्यंत 12,58,000 शेतकऱ्यांना लाभ। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील 6,36,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,087 कोटींचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे। आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे। शेतकऱ्यांना द्यायला 5,000 कोटी नाहीत हे सरकार आहे की काही? माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सरकारला घरचा अहेर। राज्य सरकारने नागपूर मुंबई समृद्ध महामार्गासाठी 75,000 कोटी रुपये खर्च केले। शक्तीपीठ महामार्गासाठी 1,00,000 कोटींची घोषणा केली। तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय दिले? 5,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देऊ शकत नाही, असे माणिकराव कोकाटे यांनी सरकारला म्हटले आहे। राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर कारवाई। सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र अभियानांतर्गत अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर दूध व दूधजन्य पदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी सुरू केली आहे। या विशेष मोहिमेत 7,332 लिटर दूध, 104 किलो दही आणि 88.4 किलो क्रीम जप्त करण्यात आली आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीत डाळिंबाच्या यशस्वी शेतकऱ्यांसाठी टाळ्यांचा कडकडाट। अर्ध्या एकर ते 60 एकरापर्यंतचा प्रवास, द्राक्ष बागायतदारांच्या कार्यक्रमात सत्कार। आठवड्यात साखर स्वस्त होणार, तुटवडा नाही, सट्टेबाज खरेदीमुळे दरवाढ, इस्माचा दावा। ऑक्टोबरमध्ये मोठे उत्पादन अपेक्षित। देशात साखरेचा कोणताही तुटवडा नसून गेल्या काही दिवसात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे किरकोळ बाजारातील साखरेचे दर पुढील आठवडाभर ते 10 दिवसात कमी होण्याची शक्यता आहे, असा ठाम दावा खासगी साखर कारखान्यांनी केला आहे। 58 लाख नोंदणीप्रमाणे प्रमाणपत्रे द्या, मनोज जरागे यांची शिष्टमंडळाकडे मागणी। अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरागे यांच्याशी मैत्री। राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रसाद लाड यांनी सोमवारी विविध मागण्यांवर चर्चा केली आहे। शेतकऱ्यांना मोठा दिलासा, गहू निर्यात बंदीला पूर्णविराम। देशातील गव्हाचे विक्रमी उत्पादन आणि वाढलेला साठा लक्षात घेऊन केंद्र सरकारने गहू उत्पादकांच्या निर्यातीवरील दीर्घकाळाची बंदी वाणिज्य मंत्रालयाने पूर्णपणे हटवली आहे। दिल्ली, गुरुग्राममध्ये पावसाचे थैमान, जनजीवन विस्कळीत। राजधानी दिल्ली व गुरुग्राममध्ये सोमवारी मुसळधार पावसाने जोरदार थैमान घातले। अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सुधारित वेतन श्रेणीचा हक्क। दुसऱ्या टप्प्यात विभागनीय लाभ, अमरावती विभाग 1,45,800 शेतकऱ्यांना 1,208 कोटी, तसेच नाशिक विभाग 84,813 शेतकऱ्यांना 756 कोटी, छत्रपती संभाजीनगर विभाग 3,02,273 शेतकऱ्यांना 2,284 कोटी, पुणे विभाग 49,224 शेतकऱ्यांना 417 कोटी, तसेच नागपूर विभाग 44,864 शेतकऱ्यांना 366 कोटी आणि कोकण विभाग 9,054 शेतकऱ्यांना 54 कोटी असा कर्जमाफीचा हप्ता भेटणार आहे। तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचाच, एकनाथ शिंदे यांचं म्हणणं। कर्जमाफीचा शब्द टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे। कर्जमाफीचा दुसरा हप्ता जमा, आपले आश्वासन पूर्ण करण्यात येत आहे। तांत्रिक अडचणी किंवा ई-केवायसी प्रक्रियेमुळे वंचित राहिलेल्या उर्वरित पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादीही लवकरच जाहीर होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी 344.74 कोटींचा निधी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती घटकातील पात्र लाभार्थी महिलांना जुलै 2026 महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी राज्य शासनाने 344.74 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात कालपासून सुरुवात झाली आहे। कांदा दरवाढ रोखण्यासाठी नाशिकमधून कांदा एक्सप्रेस। देशातील कांद्यांचा पुरवठा वाढवण्यासाठी आणि
हंगामी दरवाढीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक येथून कांदा एक्सप्रेस नामक विशेष रेल्वे गाड्यांमार्फत प्रमुख ग्राहक केंद्रांपर्यंत कांद्याचा मोठा साठा पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या ताज्या 40 ताज्या बातम्या. चॅनलवर जर नवीन आला असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.